आज सुंदरस सकाळी आम्हाला सर्वांना परमेश्वरानं जागं केलं आणि तुझ्या गौरवी चरणाजवळ आणलं. हे खरं म्हणजे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. तो रोज आम्हाला नवीन करतो आणि त्याची दया करुणा आमच्या जवळ त्याने ठेवलेली आहे. तो आम्हाला सकाळ उठून जागे करतो. असं गौरवी पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्हा सर्व प्रियजनांना दिलेलं आहे. जितके जितके त्याच्या नावावरती विश्वास ठेवतात आणि ह्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यानं तो आम्हाला न्हावून टाकतो. म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये जाऊया. गीतरत्न याचा 5वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. स्त्रियातील परम सुंदरी, तुझ्या वल्लभात इतराहून काय आहे, काय आहे. होय, वधू म्हणजे ही मंडळी आहे, ही सुंदरशी मंडळी. ह्या मंडळीमध्ये काय आहे? ह्या सर्व मंडळीमध्ये आमचा आमचा प्रभू परमेश्वर सर्वात उत्तम आहे. सर्वस्वी तो मनोहर आहे. होय होय प्रभू, हे मनोहर रूप प्रभू तू आम्हाला दाखव प्रभू. आणि हे तुझं गौरवाचं सामर्थ्य तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हामध्ये प्रगट करतोस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. होय, तुझं अनमोल गौरव तू आम्हामध्ये प्रगट केलंस, आम्हा उभयतांना तुझ्या दयेच्या आसनासमोर आणलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. होय, आपण असा थोर देव प्रभू आम्हाला लाभला आहे आणि म्हणून तो म्हणतो. होय, अशी परम सुंदरी त्या 53व्या अध्यायामध्ये, यशयाच्या 53व्या अध्यायामध्ये आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला, परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. त्याचं अनमोल सामर्थ्य प्रभू तो आम्हामध्ये ठेवलंस, म्हणून ते गौरवी सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं. होय, असा वल्लभ तो इतरांहून असं काय श्रेष्ठ आहे आमच्या वल्लभात, आम्हाला पाहायला मिळतं. त्या गीतरत्नाच्या त्या 5व्या अध्यायाच्या 9व्या वचनापासून पुढे, तू आम्हा शपथ घालतोस तर तुझ्या वल्लभात इतराहून काय अधिक आहे. होय, माझा वल्लभ गोरा पान आहे, लाल बुंद आहे, तो लाखात मोहरा आहे. त्याचे शीर 52 कशी सोन्यासारखे आहे आणि त्याची झुलपे कुरळी आहे. डोम कावळ्यासारखी ती गुळगुळीत आहेत. त्याचे डोळे ओढ्याच्या कंठावरील होल्यासारखे आहेत. ते दुधात डुंबत असून हे नीट जडण केलेले आहेत. त्याचे गोल सुगंधी वनस्पतीचे ताटवे आहेत आणि त्याचे ओठ कमळाप्रमाणे आहे. त्याच्यामधून स्त्रवतो. असा थोर देव आम्हाला पाहायला मिळाला. थोर देव आहे, त्याच्या मुखातून गंधस्त्रव गळतो. होय, आणि त्या अनमोल अशा तो भुज देवानं आम्हाला प्रगट केला. आम्हाला ते वचनाच्या द्वारे त्याच्या जलस्नानानं त्यांना एकत्र केलं. त्याने आम्हाला आंघोळ घातली, त्याने आणि त्याचं वचन आम्ही स्वीकारलं. आम्ही बाप्तिस्मा घेतला, त्याच्या वचनाच्या जवळ आलो. होय, आम्हा सर्वांना दे बापा हे असं अनमोल वचनाच्या जलस्नानानं तो शुद्ध करून तुझ्या दयेच्या आसनासमोर आणला आहे. असा पवित्र परमेश्वर आहे. होय, कारण आम्हाला पाहायला मिळतं त्या यशयाच्या 53व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये, कारण तो रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले असता त्याच्यावर मन बसेल असे त्याच्यात सौंदर्य नव्हते. होय, तो तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधीशी परिचित असा पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत आणि व त्याला तुच्छ लेखीत. त्याला आम्ही मानले नाही. होय, आम्ही मानले नाही तरी त्यानं ते देवाने अनमोल ते सामर्थ्य आम्हामध्ये ठेवलंय आणि त्या वचनाच्या द्वारे आम्ही त्याच्या जवळ आलो. त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे त्यानं आम्हाला उठवलं, त्याच्या जवळ घेतलं. असा थोर, पण हे असं आम्हाला फुकट मिळालं नाही. त्यासाठी देवानं आपला प्रिय पुत्र पाठवून त्या आम्हासाठी त्या क्रूसखांबावरती त्याला पाठवलं प्रभू. होय, आणि त्याचं अनमोल कार्य त्यानं त्या क्रूसखांबावरती परिपूर्ण केलं.
होय, असा थोर पवित्र प्रभू आम्हाला दिसतो. हो, तो जेव्हा त्या गेत्सेमनी बागेमधून तो चालत असताना लोकांनी त्या कचेरीमध्ये त्याच्यावरती फटके मारण्यात आले. आणि त्याची पाठ त्यांनी सोलून काढली प्रभू. आणि मग त्याला ते दुसऱ्या राजाकडे पाठवले. होय. आणि पुन्हा त्या राजानं हेरोदाकडे पाठवलं. आणि हेरोदानं पुन्हा त्याला त्या पिलाताकडे पाठवलं. आणि अशा रीतीनं तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त रात्रभर दुःख, चपडका आणि त्याच्यावरती सारखे शिंतोडे लोक करत होते प्रभू. होय. तरी थोकत होते त्याच्यावरती, तरी त्याने एकही शब्द काढला नाही. तो शांत राहून आमच्या पापासाठी सगळं तो सहन करत होता. असा थोर पवित्र प्रभू आम्हाला लाभला. त्याचं अनमोल सामर्थ्य आम्ही पाहतो. होय. त्याला पुन्हा त्या पिलातासमोर आणण्यात आलं. आणि तेव्हा तो पिलात म्हणतो, मला ह्याच्यात काही दोष सापडत नाही, दोष सापडत नाही. नाही तो तेव्हा म्हणे, नाही नाही, ह्याला वधस्तंभावर खेळा, आम्हासाठी ह्याला वधस्तंभावर खेळा. आणि त्याला त्या वधस्तंभावर खेळण्यासाठी त्या पिलातानं आदेश दिला. त्याने आपले हात धुतले प्रभू. आणि आणि तो जेव्हा त्या पिलाता बरोबर भाषण करतोस, तेव्हा तो म्हणतोस, तू ख्रिस्त आहेस का? तेव्हा तो म्हटला, आपण म्हणता तसेच. होय. आणि आणि मग तो म्हणतो, मला ह्याच्यामध्ये काही दोष आढळत नाही. होय. असा थोर पवित्र प्रभू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावरती त्या देवपित्यानं च्या आज्ञेनुसार त्यानं त्या देवपितेची आज्ञा पाळली. आणि आमच्यासाठी तो असा अनमोल यज्ञ त्यानं त्या क्रूस खांबावरती पित्याच्या इच्छेनुसार हे असं कठोर मरण त्यानं स्वतःच्या अंगावर घेतलं. असा पवित्र प्रभू, असा सुंदर प्रभू आम्हाला लाभला आहे प्रभू. आणि आमचे सर्व पाप पित्यानं त्याच्या खांद्यावर ठेवली. आणि आम्हाला शिक्षा, आमची शिक्षा त्यानं स्वतःच्या खांद्यावर घेतली. होय. वचन 53व्या यशायाच्या 53व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, खरोखर त्याने आमचे व्याधी क्लेश त्याने वाहिले आणि त्यास ताडण केलेले आणि देवाने प्रहार केलेले आणि पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. होय. असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. त्याचं अनमोल सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायाच्या त्या 17व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ते अनोखाचं उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, हाबिलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्या मधून त्याच्या पुस्तकातील काही अर्पण परमेश्वराने हाबेल याचे अर्पण याचा आदर केला. असा थोर देव, तो आमचं जे अर्पण असतं तो अर्पण स्वीकारणारा पवित्र प्रभू आहे. होय. आज आमचं पण अनमोल अर्पण प्रभू ह्या एक अमूल्य सेवेच्या द्वारे आम्ही तुझ्या चरणाजवळ सादर करतो प्रभू. हे तू घेण्यास योग्य असा प्रभू लाभला आहे प्रभू. होय. रोमकराचं पत्र 4था अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. रोमकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये, तो प्रभू तुमच्या आमच्या अपराधामुळं धरून देण्यात आला आणि आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. होय. असा थोर प्रभू तो उठला आहे. त्याचं सामर्थ्य तो आम्हाला सर्वांना ज्यांनी त्यांना ग्रहण केलेलं आहे त्या सर्वांना तो देत आहे. असा पवित्र प्रभू आम्हाला लाभलेला आहे. होय. करिंथकराच्या पहिल्या पुस्तकाच्या 15व्या पहिले त्याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनावरून असं सांगतं की, कारण मला सांगण्यात आले आहे आणि ते मी तुम्हाला सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे त्याला 3ऱ्या दिवशी उठवण्यात आले. असा थोर देव, आमच्यासाठी त्याला उठवण्यात आलं. ते पुनरुत्थानाची शक्ती आमच्या बरोबर सतत असावी अशी देवाची इच्छा आहे. होय. म्हणून ते देवाचं ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य
आम्हाला लगेच मिळावं. जेव्हा आम्ही दोघे किंवा तिघे एकत्र प्रार्थना करतो आणि त्या पित्याला विनंती सादर करतो, त्या क्षणी ते सामर्थ्य आम्हाला मिळतं आणि ते गौरवाचं सामर्थ्य त्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्या दयेच्या आसनासमोर येतो, नतमस्तक होतो आणि आम्ही तुला समर्पित होतो प्रभू. आणि तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं आमची प्रार्थना त्या पुनरुत्थानाच्या शक्तीच्या द्वारे आम्हाला आमचा परमेश्वर तो देवपित्याच्या आसनासमोर बसलेला आहे, तो आमची प्रार्थना ऐकतो. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. 5वं वचन सांगतं 53व्या अध्यायाच्या, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी शिक्षा त्यास झाली, त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. होय, असा पवित्र परमेश्वर आम्हाला पाहायला मिळतो. तो असं सुंदरचं आरोग्य तो आम्हाला देतो प्रभू. होय, असा पवित्र परमेश्वर आम्हाला पाहायला मिळतो. पहिले पत्र, पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्या 25व्या वचनामध्ये, कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु तुमच्या जीवाचा मेंढपाळ जीवरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. होय, एफिसकराच्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये ज्या प्रभू श्री ख्रिस्तानं आम्हा सर्वांना पाहिलं होतं आणि आणि आज ह्या एक अमूल्य सेवेच्या द्वारे आम्हा सर्वांना इथे त्यांनी एकत्र केलं आहे. आणि आणि ही अशी अनमोल सेवा तुझी स्तुती करण्याचं जे सामर्थ्य आहे ते बाबा, तो काय म्हणतो, तुम्ही परत फिरला आहात आणि आणि आमच्या जीवाचा जो संरक्षण, जो मेंढपाळ, जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, होय, असा पवित्र परमेश्वर आम्हाला लाभलेला आहे. त्याचं गौरवाचं सामर्थ्य आम्हाला वचनाच्या द्वारे आम्हाला लाभलेलं आहे. होय होय, 24वं वचन असं सांगतं, पहिले पेत्र 2रा अध्याय 24वं वचन, त्याने तुमची आमची पापे स्वदेही वाहून त्या खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले आणि सदाचरणासारखे जगावे आणि बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. होय, आम्हाला निरोगीपणाचं जे सामर्थ्य आहे, खरोखर त्यानं आमचे रोग वाहिले, आम्हाला बरं केलं, आम्हा उभयतांना पण तुझ्या दयेच्या आसनासमोर आणलं आणि असा पवित्र परमेश्वर आम्हाला लाभलेला आहे. त्याची आराधना स्तुती करण्यासाठी आम्हाला एकत्र केलं आहे. 53व्या अध्यायाचं 6वं वचन सांगतं, आम्ही सर्व मेंढरासारखं भटकलेलो होतो. होय, असा थोर पवित्र प्रभू आम्हाला लाभला आहे. त्याचं अनमोल सामर्थ्य आम्हाला आम्हाला प्रगट होतं. त्याच्या 53व्या 11व्या वचनामध्ये तो असं सांगतो, होय, त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यानंतर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल आणि माझा धर्मशील सेवक ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवेल आणि त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. होय, आमचा सर्व अधर्माचा भार त्यानं आपल्या अंगावर घेतलेला आहे. असं गौरवाचं सामर्थ्य त्यानं त्या क्रूस खांबावरती वाहिलेला आहे आणि असा वधलेला जो कोकरा प्रभू तो आम्हाला पाहायला मिळतो. होय, आणि त्या कलसेकराच्या पत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, त्यानं अधिकाऱ्यांना नाडून आणि वधस्तंभावरती आपल्या विरुद्ध असलेले जे लेख आहेत, प्रतिकूल विधीचे ऋणपत्र, त्यानं ते खोडलं आणि वधस्तंभावर खेळून रद्द केलं आणि त्या सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून वधस्तंभावरचं जयोत्सवाचं उघड उघड प्रदर्शन करून त्यानं आम्हाला दयेच्या आसनासमोर आणलं आहे प्रभू. होय, असा पवित्र प्रभू आम्हाला लाभला आहे. होय, कलसेकराच्या पहिल्या अध्यायाच्या त्या 16व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले सर्व दृश्य, राजे, अधिपती, अधिकारी, जे काही आहे सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. आम्ही सर्व त्याच्यामध्ये निर्माण झालो आहोत आणि सर्व काही त्याच्याद्वारे त्याच्यासाठी निर्माण झाले आहोत. होय, त्याची आराधना करण्यासाठी, त्याची स्तुती गाण्यासाठी असं अनमोल सामर्थ्य तू आम्हाला दिलंस प्रभू. होय, असा पवित्र परमेश्वर आम्हाला त्या योहानाच्या पत्र, पहिले योहानाचं पत्र त्याचा 4था अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला तो असं सांगतो, जो आत्मा
येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही, हाच तर ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे, पण तो जगात आताही आहे. पण देवानं आम्हाला त्या विरोधकाच्या आत्म्यापासून वेगळं केलं आणि त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला त्यानं ते गौरवाचं सामर्थ्य पुरवलं. होय, म्हणून योहान तो म्हणतो, हा पहा, योहान 1:29 मध्ये, हा पहा जगाचा कोकरा, जो जगाचे पाप वाहून नेणारा आहे. होय, आणि याच्याकडे पहा. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं पण त्या देवाच्या शास्त्राच्या वचनाप्रमाणे तिथं बाप्तिस्मा घेऊन आपल्या प्रिय पुत्राचं देवपित्याने त्यावेळेस त्याचं योहान पुरुषवर्तमान आहे त्या 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये देवपित्यानं मत्तयाच्या पुस्तकामध्ये त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये सर्व त्या देवपित्यानं पवित्र आत्म्यानं त्याचा जयघोष करत ते आमच्या प्रभू येशूच्या कार्यावरती ठसा मारला प्रभू. आणि त्यानं त्याच्याप्रमाणे आम्हाला सर्व काही कृतीमध्ये त्यांनी दाखवून दिलं प्रभू. आणि सैतानाला त्याने हरवून ते जयाचं विजयी प्रदर्शन त्यानं आम्हाला केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. असा पवित्र परमेश्वर त्याच्या गौरवासाठी त्यानं आम्हाला हे सर्व केलं आहे. इफिसकराचं पत्र 1 अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये तो आम्हाला असं शिकवतो की त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्याच्या प्रियकराच्या ठाई रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आमच्या अपराधाची क्षमा आम्हाला मिळाली आहे. होय, त्यानं हे शिक्का मारला, आम्हाला क्षमा दिली. आम्ही त्याला त्याच्या रक्तानं आम्हाला शुद्ध केलं. आम्ही पण जेव्हा त्याचं रक्त, ह्या रक्ताचं वचन घेऊन जेव्हा इतरांवर सोबत प्रार्थना करतो आणि त्या ज्या सुवार्तेच्या द्वारे ते जे सुवार्तेचं वचन आम्ही त्या जगाला सांगतो, हो, त्या क्षणी प्रभू ते लागणारं सुवार्तेचं वचन आम्हामध्ये येतं प्रभू. होय, असा तो थोर पवित्र प्रभू तू आम्हाला लाभलास. तुझं अनमोल सामर्थ्य तू आम्हाला दाखवलंस. आणि जेव्हा जो सुवार्थ सांगतो आणि शांतीच्या घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तो तुझा देव राज्य करीत आहे. सियोनास तो म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येणारे किती मनोरम दिसतात. होय, असा पवित्र प्रभू आज आमच्यामध्ये राज्य करत आहेस. त्याचं गौरवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, म्हणून आम्ही त्याला धन्यवाद देतो. होय, आणि ते आम्ही एकदम उच्च स्वरानं आम्ही म्हणतो आणि तो म्हणतो, हे तुझ्या जागल्याचा हा शब्द एकदम उच्च स्वरानं गात आहे आणि परमेश्वर सियोनास परत येत आहे. आणि प्रत्यक्षात आम्ही पाहत आहोत यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थळांना आनंद घोष करा, सर्व मिळून या. परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, यरुशलेमाला उद्धारले आहे आणि आम्हाला त्याच्या परमेश्वरानं त्या राष्ट्रापुढं पवित्र हाताच्या अस्थी मागे सारल्या आहेत आणि ह्या दिगंतापर्यंत असलेलं तारण आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. होय, अशी ती सुवार्ता आम्हाला आली. हे प्रभू, तू म्हणतोस की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला. होय, रोम 10:17 मध्ये म्हणतं त्याप्रमाणे विश्वास वार्तेनं आणि वार्ता वचनाच्या द्वारे आमच्यापर्यंत आले आणि ती स्वतः आम्ही नरेंद्र याने ती सुवार्ता ऐकली, ग्रहण केली आणि स्वीकारली. ह्या मंडळीतल्या इथे सर्व जमलेल्या लोकांनी ती सुवार्ता स्वीकारली आणि आम्ही त्याचे मुले झाले आहोत आणि त्याच्या गौरवी राज्यासाठी तो आम्हाला तयार करत आहे. असा पवित्र परमेश्वर आम्हाला लाभलेला आहे. असं गौरवाचं सामर्थ्य वचनाच्या द्वारे त्यानं आम्हाला दिलं आहे. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं ह्या गीतरत्नामध्ये, होय, तो असा माझा वल्लभ, असा काय आहे ते असं किती असं अनमोल सौंदर्य आम्हाला प्रगट होतं. होय, आणि कारण तो सर्वस्वी मनोहर आम्हाला दिसतो. होय, आमच्या वल्लभामध्ये अजून काय आहे प्रभू. होय, आमचा वल्लभ गोरा पान लाल बुंद आहे. होय, तो लाखात मोहरा आहे. होय, त्याच्यामध्ये काही सुद्धा व्यंग नाहीये. असा पवित्र प्रभू आम्हाला लाभलेला आहे. होय, आणि असा तो पवित्र प्रभू तो म्हणतो की इब्रीकराच्या त्या 10व्या अध्यायामध्ये म्हणतो की मी तुझ्यासाठी, इब्रीकराचं पत्र 10वा अध्याय आणि त्याच्या
10व्या अध्याय आणि इब्रिकराचं पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये म्हणून म्हणतो की तो जगात येते वेळी म्हणाला, यज्ञ अर्पण याची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस. ओमांनी पापाबद्दल अर्पणाने तुला संतोष नव्हता, म्हणून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात आलो आहे. होय, देवाच्या इच्छेनुसार आम्ही इथे जमलेले आहोत आणि ते देवाचं अनमोल सामर्थ्य आम्हा सर्वांना ते पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला मिळत आहे. आणि असं अनमोल सामर्थ्य आम्हाला देवानं दिलेलं आहे. होय, म्हणून हे अनमोल सामर्थ्य आम्ही जेव्हा घेऊन वागतो, चालतो, तेव्हा आम्हाला प्रत्येक सैतानाच्या प्रत्येक शक्तीला आम्हाला त्याला हरवण्याचं सामर्थ्य देवानं आम्हाला दिलं आहे. आणि ह्या विजयी जयोत्साहामध्ये आम्ही जगतो. होय, पहिले करिंदकराचं पत्र आम्हाला पाहायला मिळतं. पहिले करिंदकराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. होय, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाचे वाटतात. ते त्याला समजू शकणार नाहीत, कारण त्याची पारख आत्मेच्या द्वारे होते. होय, आणि त्याचप्रमाणे दुसरे करिंथ 2रा अध्याय आणि त्याचं 14वं वचन आम्हाला पाहायला मिळतं. देव जो आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्साहानं नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीचा ज्ञानाचा परिमल प्रकट करतो, त्याची स्तुती असो. अशी अनमोल स्तुती करण्याचं सामर्थ्य देवानं आम्हाला दिलेलं आहे.